नमस्कार, मी डॉक्टर दत्ता यसकर. माझे मंचर येथील श्री दत्त आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. या ठिकाणी मी पॅरालिसिस, संधिवात, मणकेचे विकार यासारख्या व्याधीवरती संयुक्त वैद्यकीय उपचार करत आहे. आता मी मंचर येथे पॅरालिसिसच्या पेशंटसाठी नागरमुळी व निपाणी या ठिकाणी पॅरालिसिससाठी जे उपचार केले जातात त्या पद्धतीचे उपचार पद्धती मंचर येथे विकसित केली आहे व त्या पद्धतीचे उपचार मी आता रुग्णांवर करत आहे व त्या उपचार पद्धतीचा रुग्णांना चांगला फायदा होत आहे. तरी असाच माझ्या एक पेशंट आहे श्री बबन शिंदे म्हणून, ज्यांचं मूळ गाव भीमाशंकर जवळ आहे. त्यांना अतिशय चांगला फायदा झाला. त्यांना 5 महिन्यापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यांना चालता येत नव्हतं आणि मी आता त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. तुमचं नाव काय संपूर्ण? बबन सीताराम शिंदे. वय किती आता? 50. आणि तुम्हाला पॅरालिसिस कधी झाला? 5 महिन्यापूर्वी. बरं. ज्यावेळेस तुम्हाला माझ्याकडे आणलं होतं त्यावेळेस तुम्हाला चालता येत होतं का? नाही, अजिबात. तुमची त्यावेळेस काय अवस्था होती? पाय उभा राहू शकत नव्हती. बरोबर. हा. आणि तुम्हाला पुढे पाहिलं, तुम्ही खाली पाहिलं होतं बरोबर? हो, खाली तपासत तुम्हाला खाली तपासलं होतं बरोबर. त्यावेळेस तुम्हाला चालता येत होतं का? नाही. बरं. आता मी तुम्हाला औषध देतोय, मला वाटतं किती 2 महिने झाले असेल, 2 किंवा 3 महिने. 2-2.5 महिने झाले. 2 महिन्यानंतर आता मी जे औषध तुम्हाला दिलंय, तुम्हाला आता कसं वाटतं, किती फरक पडलाय? मला आता 50% फरक पडला. आता मी धरून एकटा चालू शकतो. बरोबर. हा हा. लगेच समजा एकटा जाऊ शकतो, एवढा फरक पडला. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आणलं त्यावेळेस तुम्ही झोपून होते बरोबर? हो. तुम्हाला हालचाल म्हणजे काय करता? उठता बसता येत नव्हतं अजिबात. आता तुम्ही संडास गेला स्वतः जातो एकटा. म्हणजे सर्वात महत्वाचं का आपण दिलेल्या औषध उपचार पद्धतीमुळे आज तुम्ही स्वतःचं जीवन स्वावलंबी स्वतः सगळं करतो मी. तुम्हाला चालता येते चालता येते बरोबर. आणि बाकी बोलण्यात फरक पडलाय? बोलता पट्टी लागला. पहिले बोलता येत नव्हतं स्पष्ट. बरोबर. आणि तुमचा त्यावेळेस हात पण फार दुखायचा? हो, हात पूर्ण दुखायचा जास्त. बरोबर. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणजे काही हालचाल सुद्धा करणं शक्य होत शक्य नव्हतं मला. काही चालता येत नव्हतं अजिबात. म्हणजे आता जी औषध दिली तुमचा आत्मविश्वास वाढलाय सर? हो. तुम्ही स्वावलंबी जीवन? हो. आता काय टेन्शन नाही राहिलं. बरोबर. मी सुरुवातीला मला असं वाटतं मी जगणार नाही. बरोबर. जेव्हा तुमच्याकडे आलोच बरोबर तिथून मला अपेक्षा वाढली मी काहीतरी जगू शकतो आणि तिथून मला फरक पण पडत गेला आतापर्यंत. तुम्हाला असं वाटत तुम्ही जगाल असं वाटलं? वाटतच नव्हतं मला. कारण मला बरंच माहिती, मी पेशंट भरपूर वाढले. बरोबर. हे असे म्हणजे जास्त जगत नाहीत. बरोबर. तुम्ही स्वतः ड्रायव्हर होते? आम्ही स्वतः ड्रायव्हर आहे आणि मी स्वतः इकडे आल्यापासून मला माझा कॉम्प्लेक्स वाढला. आता मला काय होऊ शकणार नाही. तुमचं गाव कोणतं आहे? राजेवाडी गाव. म्हणजे भीमाशंकर जवळ? भीमाशंकरच्या घाटामध्येच गाव आहे आमचं. बरोबर. आता तुम्ही टॉयलेट बाथरूम तुम्ही एकटे? हो, एकटं जातो मी, स्वतः करतो. मला सांगायचा उद्देश असा आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये उपचारासोबत मार्गदर्शन म्हणून फार गरजेची गोष्ट असते. आता ही माझे पेशंट जेव्हा त्यांना पॅरालिसिस स्ट्रोक झाला होता, स्ट्रोक बसला होता, त्यांना स्ट्रोक बसल्यानंतर माझ्या 2 महिन्यात माझ्या आणलं होतं. त्यांना मी ज्या पद्धतीचे नागरमुळे निपाणी येथे इंजेक्शन किंवा औषध थेरपी दिली जातात त्या पद्धतीचे इंजेक्शन मी ॲलोपॅथिक औषधं व आयुर्वेदिक औषधं अशा दोन्ही पद्धती औषध दिली. आता ते म्हणजे स्वतः स्वावलंबी जीवन जगतात, टॉयलेट बाथरूम ते एकटे जातात. गेली 25 वर्ष मी वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे. गेली 25 वर्ष अनेक रुग्णांवरती हजारो उपचार केल्यानंतर त्या प्रत्येक पेशंटचा अभ्यास करून पॅरालिसिसमध्ये इनपार्टची ट्रीटमेंट वेगळी असते किंवा एखाद्या पेशंटला ब्रेन हॅमरेज असतो, ब्रेन हॅमरेजची ट्रीटमेंट वेगळी असते. बऱ्याच ठिकाणी अभ्यास न करता उपचार केले जातात आणि त्यामुळे पेशंट बरा व्हायचा डिस्टर्ब होतो. रक्त पातळ होण्याची गोळ्या देणं, त्याचे कोलेस्ट्रॉल कमी करणं, त्याला मल्टीव्हिटॅमिन देणं, बीपी किंवा डायबिटीस शुगरचे ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं ही फार गरजेची गोष्ट असते आणि याचा अभ्यास करून ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि त्यासोबत माझी इंजेक्शन थेरपी, माझी स्वतःची औषध उपचार पद्धती या रुग्णाचा चांगला फायदा होतो. तरी पॅरालिसिसला कोणताही पेशंट असेल किंवा कोणताही रुग्ण असेल त्यांनी मला मंचर येथे भेटावे. कारण कोणत्याही पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये पहिल्या 6 महिन्याच्या आतमध्ये पॅरालिसिस झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत उपचार केले तर ते पेशंटला लवकर फरक पडतो. 6 महिन्यानंतर रिझल्टला थोडासा वेळ जातो. तरी माझा मंचर येथे पत्ता आहे डॉक्टर दत्ता यसकर, श्री दत्त आयुर्वेदिक हॉस्पिटल, मुक्काम पोस्ट मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9890 20 68 73. तरी मी श्री बबन शिंदे यांना थोडंसं चालवायला होत आहे. ज्यावेळेस त्यांना माहीत आणलं होतं त्यावेळेस त्यांना मी खाली ओपीडी चेक केलं होतं. त्यांना चालता येत नव्हतं किंवा कुठली हालचाल करता येत नव्हती. त्यावेळेस त्यांना मी उपचार केले होते. तरी आता मी त्यांना थोडंसं 2 मिनिट चालण्याचा त्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह व्हिडिओ घेतोय.